पाळची माहिती, जबडं टोपडं पेटीकोट लंगो, कापडी पिशव्या, सगळ्यांना जरा कापडी पिशव्या प्रॅक्टिससाठी त्यांना द्या शिवायला, आहे की नाही. कापडी पिशव्या, त्याचबरोबर तुम्हाला ड्रेस असतील, डिझाईनचे ड्रेस असतील, ब्लाऊज असतील, डिझाईनचे ब्लाऊज असतील, मग गळ्याचे डिझाईन्स असतील, बाईचे डिझाईन्स असतील, स्टँड कॉलर असेल, आंब्रेला असेल, अशा अनेक प्रकारच्या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्हाला या 7 दिवसांमध्ये मॅडम शिकवणार आहे. आणि हे झालं की पेपराच्या दिवशी तुम्ही शिवलेला ड्रेस किंवा तुम्ही शिवलेला ब्लाऊज तुम्हाला घालून यायचा. त्याचं कारण असं की तुम्ही शिवलेला ड्रेस ब्लाऊज जर घालून आला तर तुम्हाला मार्क जास्त पडू शकतात, कारण हे दिसताना की तुम्ही शिवताय, तुम्ही घालू शकताय, तर लोक पण ते घालू शकतात. तर हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगले मार्क मिळण्याच्या दृष्टिकोनातून आणि तुम्हाला एकदा मार्क तुम्हाला चांगले मिळाले परीक्षेच्या दिवशी तुमचे सगळे मार्क भारत सरकारच्या पोर्टलला सबमिट केले जातील आणि तुम्हाला साधारण महिना 1.5 महिन्यामध्ये ते सर्टिफिकेट आपण देण्याची व्यवस्था करू. आपण सर्टिफिकेट लगेच जनरेट होतात, मग आपण एक अलिबागला प्रोग्राम ठेवतो. त्या प्रोग्राममध्ये तुम्हाला एक ड्रेस कोड दिला जातो, म्हणजे ती युनिव्हर्सिटीची असते ना, कॅप ड्रेस ब्लॅक कलरचा असतो, तसा ड्रेस तुम्हाला घालून फोटो काढण्याची काय आहे संधी मिळेल. तुम्ही जास्तीत जास्त महिलांनी कमीत कमी दांडी मारायची, वेळेत उपस्थित राहायचं. आणि आता फोकस तुमचा हा पाहिजे की जनरली एक क्लासमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतले की त्याच्यावरतीच तुमचा फोकस असायला. विषय लक्षात आला.